ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम् वन्दे संस्कृतमातरम्। रामः रामौ रामाः रामं नो रामः रामं रामेण रामाय रामात् रामस्य रामे हे राम। रामः रामं रामेण रामाय रामात् रामस्य रामे हे राम। कर्ता कर्म करण संप्रदान अपादान संबंध अधिकरण संबोधन। कर्ता कर्म करण संप्रदान अपादान संबंध अधिकरण संबोधन। क्रिया करणारा आवडती वस्तू व्यक्ती स्थळ साधन ज्याला आपण दान देतो तो ज्याच्यापासून वेगळं होतं ते संबंध अधिकरण एखाद्या गोष्टीचा आश्रय आणि संबोधन एखाद्याला हाक मारणं. पठती पठतः पठन्ति पठसी पठतः पठथ पठामी पठावह पठामह. प्रेझेंट टेन्स. नंतर आपण पाहिलं होतं पठतु पठताम पठन्तु पठ पठतम पठत पठानी पठाव पठाम लोट लकार आज्ञा किंवा विनंती इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. आज आपण पुढे पाहणार आहोत स्त्रीलिंग शब्द 7 विभक्त्यांमध्ये आणि त्यांची वाक्य. जसे आपण राम या शब्दाचे 7 वाक्य बनवले तसेच आपण सीता या शब्दाचे 7 वाक्य बनवूया. ठीक आहे. आणि नंतर द्विकर्मक क्रियापद काय असतात त्यांचा थोडक्यात विचार करूया. ठीक आहे, चला. तर आता आपण पाहूया रमा किंवा सीता. खरं तर रमा शब्द पाठ करत असतो, पण आपण सगळे नवीन असल्यामुळे काय होतं कधी कधी काय बोलतात राम शब्द आणि रमामध्ये थोडासा गोंधळ होतो. त्याच्यामुळे राम आणि रमा न करता डायरेक्ट आपण सीता हा शब्द पाठ करणार आहे आणि सुरुवातीला आपण एक वचनातच पाठ करत आहोत, त्याच्यामुळं एवढी काही चिंता नाही. बघा, तर आता सगळा टेबल लिहित बसत नाही, फक्त डायरेक्ट सीता नावाचा टेबल लिहितो. प्रथमा विभक्ती म्हणजे काय वगैरे तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे. ठीक आहे, आता लिहितो मी. या ठिकाणी शब्द आपला असणार आहे सीता शब्द. कुठला? सीता. सीता हा कसा शब्द आहे? आकारांत स्त्रीलिंग शब्द आहे. आकारांत स्त्रीलिंग म्हणजे शेवटी आ आहे आणि तो स्त्रीलिंग आहे. मग या ठिकाणी आपण काय एक वचनातच पाहणार आहोत. खरं तर याच्यामध्ये एक वचन द्विवचन सगळंच आहे, पण सुरुवातीला सोपी सोपी वाक्य आणि 7 विभक्त्यांमध्ये, मग त्यालाच बहुवचनामध्ये करायचे. ठीक आहे, मग या ठिकाणी फक्त प्रथमा विभक्ती असं लिहितो. प्रथमा. ठीक आहे, म्हणजे पहिली विभक्ती म्हणजे कर्ता. मग सीता हा शब्द कर्ता म्हणून वापरला जातो. जसं आपण म्हणायचो रामः पठती. जर मला एखादा स्त्रीलिंग शब्द वापरायचा मी कसं म्हणेल? सीता पठती. मग तुम्हाला वाटेल सीता हा शब्द संस्कृत नाही का? आहे, संस्कृत शब्द आहे, पण नियम लागल्यामुळे येणाऱ्या विसर्गाचा लोप झालेला आहे. लोप झालाय म्हणजे विसर्ग निघून गेलेला आहे. मग प्रथमा विभक्ती म्हणजे हा काय असला पाहिजे? कर्ता. तेवढं तर आपल्या डोक्यात फिट्ट आपण बसवलेलं आहे. मग आहे द्वितीया विभक्ती. द्वितीया म्हणजे दुसरी. ठीक आहे, द्वितीया विभक्ती. द्वितीया विभक्ती कर्म असते, हेही आपल्याला
चांगल्या प्रकारे माहिती आहे. मग मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, कुठल्याही शब्दाला कर्म बनवायचं असेल, काय करतो आपण बोला? अगदी सोपी अनुस्वार पद्धत. देतो. बस फक्त अनुस्वार द्यायचा आहे. मग तो अनुस्वार कधी होतो त्याचा पण नियम सांगितलेला आहे. त्या म च्या पुढे जर व्यंजन असेल तर तो अनुस्वार बनतो. व्यंजन नसेल तर तसाच राहतो. आता या ठिकाणी पुढे काहीच नाहीये म्हणून आपण काय करतोय? सीताम, तो म तसाच लिहित आहोत. मग राधाचा कसा होईल? राधाम. मग हे काय आहे? कर्म आहे. कर्म म्हणजे काय? स, ला, ते यासारखे प्रत्यय आले. मुद्दामून दुसऱ्यांदा शिकतोय म्हणून लिहितोय. या ठिकाणी तृतीया म्हणताना पण तृ म्हणायचं. त्री नाही म्हणायचं. तृतीया. आता या ठिकाणी लक्ष द्यायचंय आपल्याला. बघा इथे सगळ्यांची चूक होत असते. काय चूक होते? सीता या बरेच जण लिहितात. नाही तो म्हणून मी याला काय करतोय? लाल रंगात करतोय. सीतया. मग गीताचं काय होईल? गीतया. लताचं काय होईल? लतया. वर्षाचं काय होईल? वर्षया. श्रुतिकाचं काय होईल? श्रुतिकया. वेदाचं काय होईल? वेदया. मग हे काय आहे? आपण करण म्हणून आपण वापरतो. ठीक आहे. करणसाठी आपण काय वापरतो? ने, हाताने खातो, नाकाने श्वास घेतो. ने. चतुर्थी. चतुर्थी विभक्तीला नाव काय दिलेलं आहे आपण? संप्रदान. म्हणजे एखादी देण्याची क्रिया जर होत असेल तर त्या ठिकाणी आपण काय वापरणार? चतुर्थी विभक्ती वापरणार. बघा लक्षात काय ठेवायचं आहे आता? सीतया आणि सीतायै. चतुर्थी विभक्ती आहे यै. ज्या पण ठिकाणी आपल्याला चतुर्थी विभक्ती करायची यै लावायचंय. सीता, सीतायै. हर्षिता, हर्षितायै. आपल्याला शिकायचा आहे एक शब्द, त्याच्यावरून चालवता यायला पाहिजे अनेक शब्द. या पाठामध्ये काय दिलंय? अजा. अजा म्हणजे बकरी. अजा यै. बघा श्रेष्ठा, श्रेष्ठा यै. सात्विका, सात्विका यै. भूमिका, भूमिका यै. आद्या, आद्या यै. आता या सगळ्या माझ्या 10वीच्या वर्गातल्या मुली आहेत त्याच्यामुळे मला एवढी सगळी नावं लक्षात येत नाही, तर अवघड जातं नाव लक्षात ठेवायला. चतुर्थी विभक्ती. लॅपटॉप सीता यै. नाही चालत आहे. सीता येई. पुढे आहे सीतायाह. इंग्लिश मध्येच लिहायची इच्छा झाली माझी. सीतायाह पंचमी विभक्ती. पंचमी. अनन्या, अनन्यायाह. हर्षिता, हर्षितायाह. नीला, नीलायाह. अशा प्रकारे या हा लावलं की तुमची होते पंचमी विभक्ती. एकदा ट्राय करतो. सीता प्रथमा, सीताम द्वितीया, सीतया तृतीया, सीतायै चतुर्थी यै, सीतायाः पंचमी. पंचमी आणि षष्ठी सारखी आहे. पाठ करण्याचा आपलं थोडसा वाचलं. हम्म. सीतायाः, सीतायाः. पण दोघांच्या अर्थामध्ये मात्र भिन्नता आहे. एक आहे पंचमी विभक्ती म्हणजे ऊन, हून, तून, पासून अशा प्रकारे तुम्हाला माहिती. आणि ही आहे सप्तमी विभक्ती. एक आहे षष्ठी विभक्ती चा, ची, चे. सीतेचा राम, सीतायाः राम. आणि सीतेपासून लवकुश, सीतायाः लवकुशौ. बघूया वाक्य जेव्हा बनवेल तेव्हा आपल्याला अजून कळेल. सप्तमी विभक्ती काय? सीतायाम. मग आपल्याला शिकायचं काय आता? आपण फक्त सीता शब्द पाठ करणार आहे. त्याच्यावरून कुठलाही आकारांत स्त्रीलिंग शब्द आपल्याला म्हणता यायला पाहिजे. मग संबोधन काय आहे याचं? सीते, हे सीते. जर मला कोणाला हाक मारायची असेल आणि त्याचा आकारांत शब्द असेल तर सीते. मग चतुर्थी विभक्तीसाठी काय म्हटलं होतं आपण? साठी. आपण लक्षात ठेवायचंय सोपं. खरं तर सला ते पुन्हा या ठिकाणी येतं. चतुर्थी. रामाला पैसे देतो, सीतेला फळं देतो, परत ला आलंच.
मग तो घेणारा असल्यामुळे चतुर्थी होते. म्हणजे लक्ष द्या, या स ला ते मध्ये फरक आहे आणि या स ला ते मध्ये फरक आहे. नाही लक्षात आलं, साठी ठेवा सध्या. दुसरं आहे पासून किंवा ऊन, हून आणि हम्म, तून. हे हम्म, सुद्धा आपण म्हणू शकतो. सीतेहून कोण श्रेष्ठ आहे बाबा, कोण नाही आता. हा, कैकईहून कंपॅरिझन कसं करायचं. कैकईहून बर, अ, उर्मिलाहून सीता श्रेष्ठ आहे. उर्मिलायाहा सीता श्रेष्ठा. बघूया ते नंतर. षष्ठी विभक्ती म्हणजे चा, ची, चे. आणि सीतायाम म्हणजे आत किंवा मध्ये. आता हे प्रथमा, द्वितीया, तृतीया सगळ्यांचे काय करूया आता आपण, एक एक वाक्य बनवूया म्हणजे तुम्हाला अजून क्लॅरिटी येणार. हम्म. बघा आता इथे वाक्य बनवूया म्हणजे कर्ता कर्म कसं वापरतात ते तुमच्या लक्षात येईल. इथपर्यंत कळले. मग आता एकदा मी पूर्ण शब्द बोलतो. सीता, सीताम, सीतया, सीतायै, सीतायाः, सीतायाः, सीतायाम, हे सीते. बघा आता एक एक वाक्य लिहितो. सीता, सीता हम्म, ग्रामम गच्छति. सीता, फक्त गच्छती म्हटलं असतं तरी चाललं असतं पण कर्म वापरलं. सीता ग्रामम गच्छती. आता ग्राम कर्म आहे कारण की आवडतं ठिकाण. आता मला सीतेला कर्म करायचंय म्हणजे आवडती व्यक्ती सीताला बनवायचंय. मग ती कोणाची असणार? समजा आपण जनकाची म्हणूया. जनक हम्म. सीताम, जनक सीतेला पत्रम लिखती. पत्रम लिखती. आवडती व्यक्ती असल्यामुळे काय, सीताम आपण केलेलं आहे. मग तुम्हाला वाटेल दोन दोन कर्म कसे काय आले. तोच आजचा टॉपिक आहे पुढचा, द्विकर्मक. ठीक आहे. पुढे आहे राम सीतया. सीतया मुद्दामून शब्द ऍड करतो. अ, सीतेद्वारे काय करतो, यज्ञम करोती. मग सीता काय आहे, यज्ञ करण्याचं एक करण आहे. रामः सीतया यज्ञम करोती किंवा जुहोती म्हटलं तरी चालतं. जुहोती म्हणजेच यज्ञ करणे. सीतायै, बघा कौसल्या. आता ही प्रथमा विभक्ती कारण की सीता, तशी कौसल्या प्रथमा. कौसल्या सीतायै शाटिकाम ददाती. शाटिकाम म्हणजे साडी. शाटिका हे कर्म आहे. काय देते? साडी देते. म्हणून शाटिकाम यच्छती. सोपा आपण वापरूया, यच्छती. मग आता सीतेची चतुर्थी विभक्ती का झाली? कारण की सीता ही दान स्वीकारणारी व्यक्ती आहे. ज्या ज्या वेळेला आपण काहीतरी देतो त्यावेळी चतुर्थी विभक्ती होत असते, म्हणून सीतेची आपण चतुर्थी केली. बघा पुढे आपण म्हणतोय लक्ष्मण, लक्ष्मण सीतायाः, सीतायाः अ, आज्ञां स्वीकरोति. बघा जवळजवळ मराठी शब्द आहेत. लक्ष्मण सीतेकडून काय करतो, आज्ञा स्वीकारतो. सीतेपासून तो आज्ञा घेतो. ठीक आहे. म्हणजे आज्ञा आणि सीता यांच्यामध्ये काय झालंय, सेपरेशन झालेलं आहे. म्हणून सीतेची पंचमी झाली. किंवा तुम्ही एखादं वस्तू पण ठेवू शकता की फलम स्वीकरोती. तर आज्ञा थोडस सीता मातेसाठी चांगलं वाटते. फलम स्वीकरोती, लक्ष्मण काय करतो, फळ घेतो. सीतायाः, बघा सीतायाः पतीः रामः अस्ति. मग सीतेचा पती, सीता आणि रामामध्ये काय आहे, कनेक्शन, संबंध आहे. सीतायाम, सीतायाम रामः वसति. म्हणजे सीतेमध्ये, सीतेच्या आत
राम आहे. रामाचा आश्रय कोण आहे? सीता, म्हणून त्याची झाली सप्तमी. आता सीते, हे सीते, अत्र आगच्छतु. थोडस वर करतो. हे सीते, अत्र आगच्छतु, इथे ये. म्हणजे आपण जेव्हा सीतेला आवाज देणार त्यावेळी आपण काय म्हणणार? हे सीते, आणि मग आज्ञा देणार. अशा प्रकारे सीता शब्द करता, क्रिया करणारा, आवडता वस्तू व्यक्ती, या ठिकाणी करण, नंतर या ठिकाणी दान देताना ज्याला देतोय त्याची चतुर्थी. या ठिकाणी सीता आणि फळाचं काय होतंय? सेपरेशन, वेगळे होत आहेत ते. या ठिकाणी सीता हे काय आहे? अ, राम यांच्यामध्ये काय संबंध आहे? आणि या ठिकाणी सीता अधिकरण आहे, म्हणून सप्तमी झाली. आणि हे संबोधन आपण आवाज देतो म्हणून हाक मारतो, हे सीते. आता काही ठिकाणी हे लावतात किंवा हे म्हणतात. म्हटलं तरी चालतं, म्हटलं तर उत्तमच. हे सीते, अत्र आगच्छ तू, इथे ये. आता जसं मला सीता शब्दाचं आहे तसं तुम्ही कुठलंही नाव घेऊ शकता. मी म्हणेल की तुम्ही घ्या, गीता घ्या. पण गीता या ठिकाणी एक व्यक्ती आहे असं समजूनच तुम्ही नाव घ्या, किंवा कुठलंही नाव घेऊ शकता, असं काय नाही. गीता, लता, माला, कुठलंही नाव घेऊ शकता. एक तुम्हाला रेफरन्ससाठी मी एक दोन या ठिकाणी लिहितो. अशा प्रकारे हा सीता शब्द आपल्याला काय करायचा आहे, थोडासा स्मरणात ठेवायचा आहे. बघा, या ठिकाणी मी लिहितो लता. लता म्हणजे खरा लता शब्दाचा अर्थ काय? वेल हा लता शब्दाचा अर्थ आहे. पण तो एखाद्या स्त्रीचं पण नाव असू शकतं, असं काय नाही. कुठलंही नाव घेऊ शकतं. आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय? सीता, सीताम, सीतया, सीतायै, सीतायाः, सीतायाः, सीतायाम, सीते, असं एवढं एका श्वासात म्हणता यायला पाहिजे. त्याचे विभक्ती काय आहेत त्या सुद्धा तुमच्या लक्षात यायला पाहिजेत. हे आपण पाहिलेलं आहे. ही झाली 7 वाक्य. मग तुम्ही लताचं वाक्य करा, किंवा जर तुम्हाला अजून इंटरेस्टिंग वाक्य बनवायचे, गोपिका घ्या, यशोदा घ्या, यशोदा, कुठलेही घेऊ शकता तुम्ही, कौसल्या घ्या. हे सगळे काय? आकारांत स्त्रीलिंग शब्द. मग आता आपण आकारांत स्त्रीलिंग शब्द या पाठात कुठले येत आहेत ते आपण पाहूया. बघा, अजा हा पहिला शब्द आहे. अजा म्हणजे बकरी. अजा नवीन शब्द आहे, काहींना माहित असेल नसेल, बकरी. दुसरा शब्द आहे वसुधा. वसुधा, आता हे बऱ्याच जणांनी ऐकले, वसुधैव कुटुंबकम. याचा अर्थ काय होतो? वसुधा पृथ्वी. एव कुटुंबकम, म्हणजे संपूर्ण पृथ्वी हेच काय आहे? माझं कुटुंब आहे. वसुधा म्हणजे काय? पृथ्वी. ओके. पृथ्वी. वसुधैव कुटुंबकम, वसुधा एव कुटुंबकम किंवा कुटुंबम. वसुधा, पृथ्वी. सुधा, काहींचं नाव असतं बघा, सुधा मूर्ती किंवा सुधाकर. सुधा म्हणजे अमृत. मग हे सुधाकर म्हणजे काय? चंद्र. चंद्र काय करतो? अमृत शिंपतो असं म्हणतात. त्या चंद्रांच्या किरणामुळे काय होतात? आपल्या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतींमध्ये काय? त्या पुष्ट होतात. त्याच्यामध्ये चव म्हणा, त्याच्यामध्ये प्रोटीन्स जे काय आहे, मला जास्त माहित नाही, पण ते अमृत जीवन त्या वनस्पतींमध्ये येतं. अमृत म्हणजे काय? जीवन. मग ते कोण करतं? चंद्र करतो. म्हणून अ सुधा, सुधाकर, अमृत, सुधा शब्दाचा अर्थ आहे. जटा, इथेच लिहितो म्हणजे हे नाही होणार. जटा, जटा म्हणजे भगवान शंकराच्या केसांना काय म्हणतात? जटा. जटा शब्दाचा अर्थ काय मराठीमध्ये पण? जटा. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले. क्षमा, क्षमा शब्दाचा अर्थ काय? क्षमाच. मराठीमध्ये क्षमा म्हणजे माफ करणे एखाद्याला. अशा प्रकारे अ, स्त्रीलिंग शब्द संपलेले आहेत. मग आता हा शब्द कसा चालणार सीतासारखा? अजा, अजाम, अजया, अजायै, अजायाः, अजायाः, अजायाम, अजय, असं म्हणता यायला पाहिजे. प्रयत्न करायचा आपल्याला. वसु वसुधा, वसुधाम, वसुधया, वसुधायै, वसुधायाः, वसुधायाः,
वसुधायाम हे वसुधे. सुधा सुधाम सुधया सुधायै सुधायाः सुधायाः सुधायाम सुधाय हे सुधे. आता मला म्हणायचंय की चंद्रापासून अमृत पडतं. बघा एक सोपं वाक्य, जस्ट आपण एक वाक्य बनवू. चंद्रापासून, पासून म्हणजे कुठली विभक्ती? चंद्रापासून अमृत वेगळं होते. पंचमी. 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 मग मी लिहू का चंद्रात? कारण की चंद्र हा शब्द आहे. रामात, चंद्रात. राम सुधा, चंद्रात सुधा स्रवती, पडतो. आगच्छती सोपं आहे, येतात. स्रवती म्हणजे जसं काय रक्तस्राव म्हणतो बघा आपण, असं पडतं तसं हे हम्म. चंद्रांची किरण स्रवतात. बरोबर. भगवान अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये म्हणतो, स्रंसते हस्तात त्वक्चैव परिदह्यते, हातातून गांडीव धनुष्य गळून पडतो. तसं मी एक सिंपल वाक्य बनवलं. चंद्रात सुधा स्रवती. कोण स्रवत? सुधा, म्हणून अमृत. प्रथमा. कशापासून वेगळे होत आहेत? चंद्रापासून, म्हणून पंचमी. ठीक आहे. जटापासून गंगा येते, जटेमधून गंगा येते. तर हम्म. गंगा, बघा, गंगा अवतरती. तरती म्हणजे पोहणे, अवतरती म्हणजे खाली येणे. मग कशापासून येते? त्या जटांमधून येते, म्हणून काय? पासून, पंचमी विभक्ती. जटायाहा. सीताचं काय होतं? सीतायाहा. जटाचं काय होईल? जटायाहा. जटायू. जटू. सर सर एक मिनिट प्लीज, एक डाऊट आहे की आपण बोला बोला. चंद्रात सुधा स्रवती असं म्हणलंय. हम्म. चंद्रात सुधा या नाही होणार का? सुधा या हा हे बघा, पंचमी मध्ये. चंद्रापासून सुधा वेगळी पडते. चंद्रापासून सुधा, सुधापासून असं वाक्य होऊन जाईल मग ते. कारण की इथे सुद्धा करताय म्हणून प्रथमा होणार, असं लक्षात घ्या. कोण स्रवत? अमृत. सुधा. कोण प्रथमा. लावलं राजा? कशापासून? चंद्रापासून, पंचमी. चंद्रापासून. क्लिअर आहे? Thank you. हो. बघा, पृथ्वीवर लोक राहतात. बघा मी सिंपल वाक्य लिहितो. जनाहा वसंती. लोक राहतात पृथ्वीवर. हम्म. वर म्हणजे कुठली विभक्ती? बोला. तर आधार ना, सप्तमी. हा, सप्तमी. मग सीता शब्दाची सप्तमी काय आहे? सीतायाम. वसुधा हा. शब्दाची काय होईल? बोला. वसु हा, सुधायाम. वसुधायाम. सीता हा वसु सीतायाम वसुधायाम. बघा, वसुधायाम. वसुधायाम जना वसंती. पृथ्वीवर लोक राहतात. संपलं. राहतो. कोण राहतात? करता. आधार काय? पृथ्वी, सप्तमी. पृथ्वी. मग तुम्हाला जर सीता शब्द माहिती असेल, कुठलंही वाक्य तुम्ही बनवू शकता. पासून, चाचीचे, सगळं काही. बघा, क्षमाचं एक वाक्य बनवतो. क्षमा, क्षमायाः मूलम ज्ञानम. कोण सांगेल अर्थ याचं काय? क्षमा या क्षमा. बर, अम, नाही. षष्ठी विभक्तीतले आहे. ठीक आहे. अ, क्षमा, क्षमेचं मूळ ज्ञान आहे. क्षमायाः मूलम, षष्ठी म्हणून चाचीचे. आणि ठीक. मूलम म्हणजे मूळ. क्षमा कुठून येते? हम्म. ज्ञान असेल तर क्षमा येते, किंवा गुणम असती, काही तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे आपण थोडे थोडे वाक्य पण बघितले अर्थपूर्ण, जेणेकरून विभक्ती आपल्याला वापरता येईल. क्लिअर? एकदा पुन्हा म्हणतो. सीता सीताम सीतया सीतायै सीता सीतायाः सीतां सीतया सीतायाः सीतायै सीतायां सीते. सीतायाः सीताया येते. सीतायां सीते. 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 अ कोणाला चतुर्थीला म्हणायचंय का एखादा सीतायै शब्द? सीते. चला एखादा म्हणा. चला, घेऊ 2 मिनिटं, देऊ आपण त्याला.
कोण म्हणतंय? नासिका म्हणूया आपण, नासिका. नाही, लयच अवघड होईल. जटा, लता. लता म्हणा, चला लता. कोण म्हणते म्हणा, फास्ट थोडस. लत लता, हम्म लताम, लत लत लताया, लतया. बघा, म्हणून ते लाल मध्ये लतया, केलंय मी. हा. लतायै, हा. लताया, हा. लतायाहा, हा. लतायाम आणि हे हे लते. लते. हे लते. बरोबर. माझं मला लताचा म्हणायचं असेल, लताचा मुलगा केशव. लतायाः पुत्रः लतायाहा केशवः पुत्र अस्ति. केशव. हा. लतायै पुष्पम आनयामी. लतासाठी काय करतोय? फुल आणतोय. असे सोपे सोपे वाक्य. नासिकया जिघ्रामी. बघा, नासिका. नासिका काय आहे? वास घेण्याचं इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणून नासिकया जिघ्रामी. मी, अहम, नासिकया पुष्पम जिघ्रामी. मी नाकाच्या द्वारे काय करतोय? पुष्प, काय, फुलाचा पुष्पाचा वास घेतोय, फुलाचा सुगंध घेतोय. इथपर्यंत का आलं? पुन्हा बघा व्हिडिओ, हो. अपलोड केला जाईल उद्या. ठीक आहे. आता शेवटचा आजच्या याच्यातला कॉन्सेप्ट, मग आपण 6व्या पाठाची वाक्य बघूयात. कसं असतं? एक आहे स कर्मक क्रियापद. कर्म. म्हणजे काही धातू, ऐका ऐका ऐका, सगळं सोडून द्या बाजूला. काही धातू, काही धातू त्यांना कर्म लागतच. कर्म येतच त्याच्यामध्ये. ठीक आहे. तुम्ही ऐका, तुम्ही कर्म वापरताय का नाही हा भाग वेगळा आहे, पण कर्म त्याच्यामध्ये येतच. सकर्म. ठीक आहे. काही असे धातू आहेत, त्यांची उदाहरणं देणारच आहेत. काही धातू असे आहेत जे अकर्मक आहेत. अकर्मक म्हणजे त्याच्यामध्ये क्रियापद येतच नाही. सॉरी, त्याच्यामध्ये कर्म येतच नाही. तुम्ही लावायचा प्रयत्न केला तर नाही येणार. मी बसतो, कर्म लावून दाखवा, कर्म आणून दाखवा. एक उदाहरण देतो साधं, बसणे. हा जो धातू आहे सीदती, कर्म पॉसिबलच नाही. मी फक्त चटईवर बसतो, कर्ता आणि सोफ्यावर क्रिया. बसतो, सगळीकडे वर 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 हे येतं. तुम्ही कर्म नाही लावू शकत, द्वितीय विभक्ती नाही होत. आणि काही धातू असे आहेत जे द्विकर्मक आहेत. म्हणजे त्या ठिकाणी काय होणार आहेत? दोन कर्म येणार आहेत. द्विकर्मक कर्म. क्रियापद. त्या ठिकाणी दोन कर्म शक्य होणार आहेत. मग त्याची लिस्ट आता आपल्या पुढे येते. हे सकर्मक म्हणजे काय? कुठलंही आपण जे नॉर्मल पाहतो त्याच्यामध्ये कर्म येतं ते. मग आता मी तुम्हाला इथे एक जो पॉइंट सांगितलं त्याला थोडंसं अजून क्लिअर करतो. बघा, रामः गच्छति. हा धातू सकर्मक आहे का अकर्मक आहे? बोला, पटपट पटपट. अकर्मक. अकर्मक. अकर्मक अकर्मक का? आहे. कारण की राम जातो, राम कर्ता आणि क्रियापदच आहे. कर्म कुठे आहे? हे बघा, मगाशीच मी ते वाक्य बोललो ते पुन्हा बोलतो. मला माहिती हे सुटत असतं माणसाकडून ऐकताना. कर्म लिहिलं नाही म्हणून अकर्मक आहे असं नाही म्हणायचं. आता सांगा, रामः ग्रामम गच्छति, आता कर सकर्मक आहे का अकर्मक आहे? सकर्मक. असं कसं म्हणू शकतो आपण? कर्म नाही, लिहितोय म्हणून सकर्मक आहे. सकर्मक नाही म्हणायचंय, कर्म लिहित नाही म्हणून अकर्मक नाही म्हणायचंय. तर सकर्मक कर्म शक्यच नाहीये, त्याला अकर्मक म्हणायचं. आता अच्छा. गच्छती बरोबर कर्म शक्य आहे का? शक्य. ओके. म्हणून ते सकर्मक आहे. पण लाजणे, मी लाजतो, ह्याच्यामध्ये कर्म टाकून दाखवा बरं. शक्यच नाही म्हणून अकर्म. नाही कळलं? हा, कळलं सर. हा, सॉरी. कर्म शक्यच नाहीये म्हणून मी अकर्मक म्हणतोय. कर्म लिहिलं नाही म्हणून एखादा धातू अकर्मक होत नाही. तसंच द्विकर्मक धातू म्हणजे काय? द्विकर्मक धातू दोन कर्म शक्य होतात म्हणून द्विकर्मक म्हणतो त्याला आपण. ठीक आहे.
एक वाक्य बघा, तुम्हाला लगेच कळून जाईल. फॉर एक्झाम्पल, एक सोपं वाक्य आहे नयती. नयती म्हणजे घेऊन जाणे. बघा, घेऊन जाणे. बघा, राम सीतेला वनास घेऊन जातो. आता हा घेऊन जाणे, नयती हा धातू द्विकर्मक असल्यामुळे रामा सीतेची पण द्वितीया होते आणि वनाची पण द्वितीया होते. डाऊट असेल तर विचारा. आता वनास सला ते लागलेलं आहे म्हणजे द्वितीय आहे, आणि सीतेला आपण ला लागलेला आहे. बघा इथे आपण वर आता पाहिलं होतं काय, स ला ते द्वितीया. तसं इथं स हम्म. आणि ला दोघं पण लागलेत, मग कुठली विभक्ती होणार? द्वितीय. मग आपल्याला अशी शंका नको यायला की इथं सीतेची पण द्वितीय का झाली, वनाची पण. म्हणून ते क्लिअर करण्यासाठी काय त्यांनी केलं, काही द्विकर्मक धातू आहे. मग कसं येणार हे, रामः सीतां वनं नयति. राम सीतेस वनास घेऊन जातो. अशा प्रकारे हे एक उदाहरण फक्त तुम्हाला सांगितलं. अ, आता द्विकर्मक धातूची एक लिस्ट बनवूया आणि मग आपण 6वा पाठ सोडूया. सोपं आहे ना? सर असंही म्हणू शकतो ना आपण, राम सीतेला वनात घेऊन जातो असंही म्हणू शकतो ना. म्हणू शकतो तसं, पण वनात म्हटलं तर मागे एक नियम पाहिला होता, ज्या ठिकाणी गती असेल त्या ठिकाणी द्वितीय विभक्ती होते. आणि या वाक्यामध्ये वन हा आश्रय नाहीये. अजून ओके. जाणार आहेत ते, हं. वनात नाही गेले. जेव्हा ते वनामध्ये असतील तेव्हा असं म्हणू शकतो की राम वने असती. आता रामाचा आश्रय अच्छा. वन आहे, ओके. पण अजून ते वनात आहेत का, हम्म. असं पण नाही. समजून घ्या. नाहीत म्हणून हम्म. त्याची द्वितीयाच. एक ओके. गती आहे म्हणून द्वितीया, आणि हम्म. दुसरं अजून तो आश्रय नाहीये म्हणून सप्तमी नाही होणार. हम्म. ज्याला नाही कळलं उत्तम. विचारा. ठीक आहे. आता बघा, धातू आहे दुह. दुह या पाठामध्ये हा येणार दुह दुहती. अ दुहचं काय होतं बरं, दोगदी होतं का? हा, दुहचं होतं दोगदी. हे वेगळे चालतात एकदम. आपल्याला फक्त थोडी नावं या पाठापुरती लक्षात ठेवायची. दोगदी म्हणजे काय, दोहन करणे, चर्निंग त्याला म्हणतो आपण, घुसळणे. ठीक आहे. हं. पुढे आहे याच. त्यांनी सगळे धातू दिलेलेच आहेत, तरी पण मी पटापट या ठिकाणी लिहितो. याच, याचते. याचते म्हणजे मागणे, अ, जसं भिक्षा मागणे. याच याचते. पुढे आहे पच. पच पचती म्हणजे जेवण बनवणे. पचती. अ त्यातले पचती आपण पाहिलेलं आहे. दंड. दंड हा दशमगणाचा धातू आहे. दशमगण काय आहे हे तुम्हाला माहिती. ज्या ठिकाणी अय नावाचं विकरण लागतं म्हणून दंडती न होता दंडयती म्हणजे एखाद्याला दंड देणे, शिक्षा करणे. रुध. रुध हा धातू आहे, थोडेसे वेगळे चालतात. रुध, ऋणधी. ऋणधी त्याचे सविस्तर आपण अजून पुढे पाहणार आहोत. ऋणधी या शब्दाचा अर्थ आहे थांबवणे, एखाद्याला थांबवणे, रोकना. ऋणधी. पुढे आहे प्रच्छ. प्रच्छचं होतं पृच्छती म्हणजे विचारणे. बर. पुढे ची याचं होतं चिनोती. फक्त लिहून घ्या, काळजी नका करू. चिनोती म्हणजे निवडणे. हे सगळे काय आहेत, द्विकर्मक धातू आहेत. ब्रू अकर्मक धातूंची लिस्ट आहे, पण सध्या नको. ब्रूचं होतं ब्रवीती म्हणजे विचारणे. हा पहिल्या अध्यायामध्ये येतो. देन शास. शासचं होतं शास्ते म्हणजे शासन करणे. ठीक आहे. शास्ते वेगळे चालतात. जी च होतं जयती. जयती म्हणजे जिंकणे. देन मथ. मथचं होतं मथनाती म्हणजे मंथन करणे. मथनाती. मथनाती. नीच पाहिलं आपण नाही, ते रूच होतं हरती. या ठिकाणी रू च होतं
हरती म्हणजे एखादी गोष्ट हरून नेणे म्हणजे दूर करणे आपल्यापासून. हरती म्हणून हरी शब्द तयार झाला. जो आपलं दुःख घेऊन जातो त्याला म्हणतात हरती. हरती इति हरी, जो दुःख आपलं घेऊन जातो, पाप नष्ट करून टाकतो, हरती. नंतर आहे कृश. कृशाचं होतं कर्षती. कर्षती. आणि शेवटचं आहे वह. वहती. मुद्दामून तुमच्यासाठी लिहिले, याची पीडीएफ रेडी आहे. पण ठीक आहे, लिहिल्यानंतर तुमच्यावर संस्कार होतात ते. बघा, हे सगळे धातू मथ मतनाती. हा मुष माझ्याकडून सुटला. मुष. मुष्णाती म्हणजे चोरी करणे. चुराना, चोरी करणे. मुष मुष्णाती. आता याची प्रत्येकाची उदाहरणं आपल्याला नाही बघायचे. पाठात जेवढे येतील तेवढे आपण पाहण्याचा प्रयत्न करू. एकदा सगळे रिवाइज करतो. दुह दोगदी, दोहन करणे. याच याचते, मागणे, भिक्षा मागणे किंवा मागणे. पच पच म्हणून याचक शब्द तयार झाला. पच पचती जेवण बनवणे. दंड दंडयती दंड देणे. रुध ऋणधी थांबवणे. प्रछ पृच्छती विचारणे. ची चिनोती गोळा करणे, निवडणे. ब्रूब्रवीती बोलणे. शास्ते शासन करणे. जी जयती जिंकणे. मथमथनाती घुसळणे. मतनाती हा मंथन करणे. रुहरती चोरणे किंवा घेऊन जाणे. कृषकर्षती शेती करणे, नांगरणे. वहवहती घेऊन जाणे. मुषमुष्णाती चोरी करणे. तुम्हाला पाहिजे तर आपण याचा थोडासा विस्तार अजून करूया आणि पाचव्या सर पाठाची नी सुरुवात. राहिलंय. नी नयती आपण इथं पाहिलं ना. नी नयती घेऊन जाणे, म्हणून ते पुन्हा नाही लिहिलं, तरी पण लिहितो. नी च होतं नयती. नीचं नयती का होतं ते आपण पाहणार आहोत नंतर. नी नयती घेऊन जाणे. लगेच जॉईन करा, थोडासा विस्तार करूया ह्याचा आणि वाक्य पाहूया.